मैदान रिकामं करा नोटिशीमध्ये आता हा उल्लेख करण्यात आलेला आहे। कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलीस आता सतर्क झालेत। आरक्षणाशिवाय आझाद मैदान खाली करणार नाही असं सुद्धा आंदोलक म्हणतात। आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, सरकारला त्रास होतो याचा सरकारला त्रास होत असल्यामुळे त्यांनी असा प्रकार निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। आपले कुठल्याही प्रकारचा एकही आंदोलक चुकीच्या पद्धतीने गाईड करत नाही किंवा चुकीच्या पद्धतीचं उल्लंघन करीत नाही किंवा हुल्लडबाजी करत नाही। दरम्यान मराठा आरक्षणासाठी आता सरकार नवीन GR काढण्याच्या तयारीत आहे। कारण कुणबी प्रमाणपत्रासाठी स्क्रुटिनी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे। गाव पातळीवरती नोंदणी शोधण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। जरांगेंना मसुदा दाखवल्यानंतर आता निर्णय घेण्यात येणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, आता गाव पातळीवरती नोंदणी ज्या काय आहेत त्या शोधायला सुरुवात झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतो की शिंदे समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती की ज्यांच्या नोंदी आहेत किंवा ज्यांच्या घरच्यांच्या किंवा जुन्या त्या हैदराबाद गॅजेटच्या ज्यांच्याकडे नोंदी आहे त्या ठिकाणी जे आहे ते कागदपत्र म्हणजे जे मराठा जे कुणबी असल्याचा दावा करतात त्यांचे कागदपत्र गोळा करण्याचं काम जे आहे ते शासन निर्णयानुसार गेले 13 महिन्यांपासून जे आहे ते करण्यात येत होतं। दुसरीकडे आपण बघतोय की आता मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा नवीन GR काढण्यात येतो आणि राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय GR काढण्याच्या तयारीत आहे। मात्र हा GR मध्ये नेमकं काय असू शकतं तर कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक म्हणजे हे रक्ताचे नातेवाईक लागतात, हे फार महत्वाचं आहे। कारण सगळे सोयरीची मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांनी केली होती। मात्र आपण बघतोय की SC समाज असो किंवा OBC असो याच्यामध्ये रक्ताचे नातेवाईक खास करून वडिलांच्या रक्ताचे नातेवाईक यांची कागदपत्र असणं फार गरजेचं आहे आणि त्याचनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता करण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक कुणबी प्रमाणपत्र धारक यांच्याच ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्याबद्दलचा विचार जो आहे तो सरकार सध्या घेत आहे। म्हणजे सध्या या विषयावरती चर्चा चालू आहे। ज्योत्सना, पण जर आपण बघितलं असेल तर काही नोंदणी सुद्धा ज्या 58 लाख नोंदी ज्या जरांगेंनी उल्लेख करतायत, ज्या 58 लाख नोंदींचा त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, याचा काही अभ्यास केला जाणार आहे का या संदर्भामध्ये? आणि हैदराबाद गॅजेट सुद्धा लागू करावा अशी मागणी आता जरांगे करतायत। अगदी बरोबर आहे। मात्र आपण बघतोय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे एका बाजूला जरांगे पाटलांची मागणी, दुसऱ्या बाजूला शिंदे समिती आणि मराठा उपसमितीचा आतापर्यंतचा त्यांनी केलेला अभ्यास आणि कोर्टाचे निर्णय आणि राज्य सरकारच्या हाती या संपूर्ण संदर्भात कुठपर्यंत त्यांना एक हक्क अधिकार आहे हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे। गाव पातळीवरती म्हणजे तालुका पातळीवरतीच नव्हे तर आता गाव पातळीवरती सुद्धा स्क्रुटिनी समिती जी आहे ती स्थापन करण्यासाठी म्हणजे जेणेकरून काय फायदा होऊ शकतो की कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून प्रत्येक गावागावात नोंदी शोधण्याचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय ठरू शकतो आणि तो राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे। कारण आपण बघतो की तालुका पातळीला जाऊन प्रत्येक कुणबी मराठा जो कोणी असेल किंवा जो कोणी कुणबी असल्याचा दावा करत असेल त्याला प्रत्येक वेळेस तालुक्याच्या ठिकाणी जाणं ते पण शेतीची कामं सोडून आणि शक्य नसतं। त्यामुळे गाव पातळीवरती कारण गावामध्ये एक स्क्रुटिनी समिती असेल तर गावामध्ये एका आडनाची किंवा जास्तीत जास्त ओळखी असलेली लोक जी आहेत ज्यांचं मूळ पत्ता असतो हे मिळण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे गाव पातळीवरती स्क्रुटिनी समिती स्थापन करावी यावरती जास्तीत जास्त भर देण्यात येईल। नक्कीच ज्योत्सना, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या नोंदणी आल्यानंतर आता नेमकं काय आरक्षणावरती याचा परिणाम होतो हे सुद्धा